अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळामध्ये काही प्रभावी उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते. देशामधील रूढी परंपरांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला पितृपक्ष पंधरवडा हा 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरला समाप्ती होणार आहे. पितृपक्ष हा दरवर्षी 15 दिवस साजरा केला जातो. याला साजरा करणं असं म्हणता येणार नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये सेवा करत असतो, सेवा उपाय करत असतो. त्यामुळे बघा या काळामध्ये लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढत असतात, पूजा करत असतात व त्यांचे ऋण व्यक्त करत असतात. या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं. बघा श्राद्ध पक्षामध्ये पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी काम जे आहे ते केलं जातं. जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळत असते आणि बघा त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्ती मिळत असते आणि मोक्षप्राप्ती होतो असं देखील म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बघा शुभसुद्धा असतो. म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांचा श्राद्ध आणि तर्पण करण्यासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बघा या पितृपक्षाच्या पंधरवड्याच्या या काळामध्ये तुम्हाला फक्त तुळशीला एकदा अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने पितृदोष नावाला सुद्धा उरणार नाहीत. बघा की तुमचा कितीही प्रखर पितृदोष असला तरी तो नष्ट होऊन जाईल. तुमचे पितृ प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद देतील. आणि बघा जीवनामधील अनेक समस्या, अडचणी, संकट हे दूर होतील. अशी बघा कोणती वस्तू आहे जी आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. बघा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. बघा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय बघा आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये 15 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दररोज करणं शक्य झाले तर बघा प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करू शकता. आणि जर तुम्हाला दररोज करणे शक्य नाही झाले तर मग बघा हा जो उपाय आहे ना तुम्ही या पितृपक्षाच्या 15 काळामध्ये कोणताही एक दिवस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केला तरीसुद्धा चालेल. तर बघा हा पितृपक्ष हा काळ हा इतका महत्त्वाचा मानला जातो. या दिवसांना इतकं महत्त्व दिलं जातं कारण बघा या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज, आपले पितर जे आहेत ते पृथ्वीवरती येत असतात आणि बघा दक्षिणेकडून पृथ्वीवरती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला ते भेटायला येत असतात. म्हणूनच त्यांना तृप्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो कालावधी आहे तो कालावधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या कालावधीमध्ये अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा तुळशीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बघा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि बघा आपल्याला कळत न कळत बघा आपल्या हातून चुका घडलेल्या असतात आणि चुका घडलेल्या असतात म्हणजे काय, आपण देवदेव करतो कितीही पण पितरांची सेवा जी आहे ती आपण करायला विसरतो. त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी मागे लागलेल्या असतात, संकटे मागे लागलेली असतात, ही सर्व पितृदोषाची लक्षणंसुद्धा असू शकतात. त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात. जेव्हा आपल्या मागे अडचणी सुरू होतात ना तेव्हा आपण देवांची भरपूर अशी सेवा करत असतो. पण तुम्ही कितीही सेवा करा, पारायण करा, पण त्या सेवेला, पारायणाला काहीही अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या पितरांचे आशीर्वाद घेत नाही. जर बघा आपण कितीही जरी काही केलं तरी समजा जर तुमचे पितरच जर तुमच्यावरती नाराज असतील तर अशा स्थितीमध्ये आपण कितीही देवदेव केले, कितीही देवपूजा केली, कितीही देवांची उपासना केली, व्रत केले, वैकल्य केले तरीही त्याचा कुठलाही फायदा आपल्याला होत नाही. ते पूर्ण व्यर्थ होऊन जाईल. देव बघा एक वेळ माफ करू शकतात पण आपले पूर्वज जे आहेत ते आपल्याला कधीच माफ करू शकत नाहीत. म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच तुम्हाला पितृदोषाचा जो हा प्रभाव आहे तर तो कमी होतो. आणि बघा एकदा घराला पितृदोष लागल्यानंतर घरामध्ये मेहनत, कष्ट करूनही कधीच पैसा टिकत नाही आणि बघा घरात पैसा असून सुद्धा सुख शांती नसते. घरात नेहमी आजारपण असतं, कुटुंबामध्ये सुख शांती नसते, सतत वादविवाद, कलह, क्लेश होत राहतात, घरामध्ये संतती प्राप्त होत नाही, म्हणजे बघा मुलं जन्माला येत नाहीत आणि जरी समजा मूल बाळ झाले तरी ते अपंग किंवा मतिमंद वगैरे असे जन्मू शकतात.
आणि ते जास्त काळ टिकत नाही. त्याचबरोबर बघा, घरातली मुलं आणि मुली यांचं लग्नाचं वय निघून गेलेलं आहे तरी त्यांचे विवाह होत नाहीत, किंवा काही विधी करून तुम्ही विवाह केला तरी तो जास्त काळ टिकत नाही. ते अगदी घटस्फोटाच्या टोकांपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळे घरात शिकलेली मुलं असली तरी बघा, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, मुलं नीट वागत नाहीत, व्यसनांच्या आहारी जातात. ही जी सर्व लक्षणं आहेत ना, ती तर सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. त्यामुळे तुम्हाला या पितृपक्षामध्ये तुळशीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं. ही वनस्पती बघा अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. आयुर्वेदामध्ये सुद्धा या वनस्पतीला खूप मान आहे. त्यामुळे कुटुंबाच्या बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं हे रूप, अंगणामध्ये तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये, कुंडीमध्ये, कुठे ना कुठे ही तुळस जी आहे ती प्रत्येकाच्या घरी येत असते. कदाचित असं कुठलंच घर नसेल की त्यांच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल. तुळस ही प्रत्येकाने आवर्जून लावलेलीच असते. बघा, दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्या घरामधील गरिबी आणि दरिद्री ही दूर होत असते. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा संचारत असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते. तुळशीला बघा वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होत असते. आणि म्हणूनच जर बघा आपल्या कुटुंबावरती एखादं संकट येणार असेल तर आपल्या घरातली तुळस आहे जर ती सुकून जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या घरातली तुळस सुकून जाते तेव्हा ती आपल्यावरती येणारं जे संकट आहे, ज्या अडचणी आहेत, ती अगदी स्वतःवर ओढून घेत असते. त्यामुळे ती सुकून जाते. बघा, आपल्या कुटुंबावर जे काही संकट येणार आहे हे माता तुळशीने स्वतःवर घेतलेलं असतं आणि ती स्वतः जळून जात असते. इतकं महत्त्व या तुळशीला दिलं गेलेलं आहे. आणि बघा, म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. नित्यनेमाने तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकून हे जे जल आहे, हे जे पाणी आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. बघा, काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे असे मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे बघा, तुम्ही जेव्हा पितृपक्षामध्ये तुळशीला काळे तीळ घालून जल अर्पण करता तेव्हा पितृ प्रसन्न होतात. सोबतच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते. आणि म्हणूनच तुम्हाला पितृपक्षामध्ये प्रत्येक दिवशी थोडेसे काळे तीळ घालून हे जे जल आहे ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहेत. हेच जर तुम्हाला डेली करणे शक्य असेल तर डेली करू शकता, किंवा पितृपक्षामधून तुम्हाला जसं शक्य होईल तसं, किंवा किमान एकदा तरी तुम्ही हे जे जल आहे काळे तीळ घालून ते तुम्ही नक्की अर्पण करा. बघा, त्यानंतर मग काय करायचं आहे की तुम्हाला एक वाटी घेऊ शकता, किंवा एक तांब्याची, पितळेची, स्टीलची कोणतीही वाटी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि ती वाटी जी आहे ती आपल्याला तुळशीच्या कुंडीजवळ ठेवायची आहे. आणि त्या कुंडीमध्ये बघा, यानंतर तुम्हाला त्या वाटीमध्ये 1 ते 2 चमचे गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे. आणि त्या वाटीमध्ये हे गंगाजल टाकल्यानंतर तुम्हाला ते तुळशीच्या मुळांना टाकायचं नाही. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून आपल्याला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या प्रभावी मंत्राचा 11 वेळा, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुमच्या पितरांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुमचे पितृ तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्यांची नावं घेऊन तुम्ही त्यांची माफी मागायची आहे. त्यानंतर त्यांना प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुमच्या पूर्वजांचं, तुमच्या पितरांचं तुम्हाला जर माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः हा प्रभावी मंत्र तुम्हाला माहीतच आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर त्या तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. आणि जर शक्य नसेल तर स्वतःभोवतीसुद्धा तुम्ही गोल फिरू शकता. आणि हे प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि बघा, यानंतर ती जी गंगाजल ठेवलेली वाटी आहे ती वाटी तुम्हाला ती घ्यायची आहे. आणि ते गंगाजल तुम्हाला तुळशीच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. त्याचबरोबर ते जे गंगाजल घरामध्ये बघा, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. आणि बाकीचं जर ते गंगाजल शिल्लक राहिले असेल तर ते गंगाजल तुम्हाला प्रत्येकाने एक 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 थेंब, 2 थेंब, तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही जे टाकू शकतात. हे असे केल्याने तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. जर तुम्ही पाहिलंच असेल की बघा, गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या पितृपक्षामध्ये अनेक जण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात, पितरांचे तर्पण विधी करत असतात. हे स्नान केल्यामुळे प्रत्येक अडचणी
अनेक अडचणी, अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि प्रखर पितृदोष जरी असला तरी तो दूर होतो. त्यामुळे आपण हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य मिळतं आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. असा हा जो उपाय आहे तुम्हाला पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये किमान एकदा किंवा नियमितपणे जर करणं झालं तर तुम्ही नियमितसुद्धा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.